त्या दगडातून कालवं निघतात. मग हे मोती बिती नाही मिळत आता कालवा. तर कोण कोण बनवते कालवा मसाला घरी नक्की कमेंट करा. कालवा मसाल्याचे बेनिफिट्स काय आहे, खायला म्हणजे काय काय भेटतं त्याच्यात? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. आलोय आपण दिवाला गावामध्ये. आपल्याला आज स्टफ पापलेटची ऑर्डर आहे. आपण मार्केटमध्ये आलो की तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे मासे दाखवत असतो, त्याची माहिती देत असतो. तर आजही आपण आतमध्ये जाणार आणि नवीन अलग प्रकारचा मासा भेटला तर तो दाखवणार आणि कसं खायचं त्याची रेसिपी पण शूट करायचा प्रयत्न करणार. चला आलोय आतमध्ये आणि ते जागृतीताई आहेत. जागृतीताई काय आहे? कालवं. हां, तर नेहमी आपण मार्केटमध्ये आलो की एकदाच पिशवीमध्ये पॅक करून येतात. ती मार्केटमधनं येतात ना? हां, आणि ही कालवं तुम्ही स्वतःहून काढून आणता? कोण जाते काराला? तुमचे मिस्टर जातात? हां, कुठं? आपल्या दिवाल्याच्या खाडीमध्ये? हां, दिवाल्याच्या खाडीमध्ये अशी कालवं काढायला जातात आणि बघा त्या इकडे येऊन फोडतात आणि ही कालवं निघतात ना? गोलं बोलतात ना याला? म्हणजे ताजं नाही हे एकदम. हां, हे बघा ताजे ताजे गोळे हवे असतील तर तुम्ही येऊ शकता. तरी किती टाईम लागतं या कालवं काराला? अख्खा दिस जात असेल? अर्धा दिस म्हणजे उदानानच जातात ना? हां, जेव्हा समुद्र एकदम ओटीला जातो मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा आपल्या खरपावर किंवा जेटीवर असतात ना? हां, त्याच्यावरती ही कालवं असतात, तीच काढून आणलं आणि इथं विकतात बघा. हातपाय कापतात ना? खूप मोठा कष्टवाला काम आहे, सोपं नाही आहे. म्हणजे कालवं फोडणे, हातपाय नेहमी कापतात नाही, गंबूट बिंबूट घालून जातात. हां, पण बघताय तुम्ही ताजी एकदम ओरिजिनल कालवं मिळतात तुम्हाला जर येत आहे तर. कसा दिला शिव वाटा? 200 रुपये. 200 रुपयामध्ये बघा किती कालवं आहे. ही बघा अशी कालवं पाहिजे असतील तर तुम्ही इथं येऊ शकता. दाखव. हां, हे बघा या दगडातून कालवं निघतात. मग हे मोती बिती नाही मिळत आता? मिळला असेल सांगी नाही बघा. मिळतंय नाही? हां, मिळतात ना? काही काना मिळतात पण तुम्ही दगडामधली कालवं बघताय बघा. ऑइस्टर, तर इंग्लिशमध्ये याला ऑइस्टर म्हणतात. कोणी कोणी हा कालव खाल्लाय नक्की कमेंट करा. या ताई आहेत, 40 वर्ष झाली मावरा विकतात पण अजून कालव नाही खाल्ला आहे बघा. मी 40 वर्षाची दिसते का? मग किती? सॉरी 45 झाली. हे बघा 60 वर्षाची बोला. 60 वर्ष झाली मावरा विकतात तरी कालव नाही खाली. कसं असतंय कालव? आम्ही खाल्ले कालवं, मस्त छान लागतात. मस्त लागतात ना? हा, एकदम भारी लागतात कालवं. तीच घेवायला आलोय आपण. दे पॅक कर मग. हा, आणि सोबत चिंबोरी पाहिजे तर चिंबोरी पण आहेत बघा. सगळं मावरा आहे. तर कालवं पाहिजे असतील तुम्हाला ओरिजिनल तर नक्की या जागृतीताईंकडे. ही बघा समुद्रातली आपल्या दिवाल्यातल्या खाडीतली तुम्हाला कालवं मिळतील. चला कालवं घेतलीत. आयुष्यातही पापलेट आण ना? हां द्या. तर मस्त पापलेट पण घेतलीत एकदम ताजी ताजी. जाऊया आता घरी. आणि जाता जाता हरचंद्र कोळी ना, गोडगावचे, नमस्कार. हो, आणि त्यांचे मित्र दिसतात बघा. तुम्ही पण कोळीच आहे? हां, पाटील आणि कोळी. काय घेतलं? पापलेट आणि कोलंबी घ्यायला आले. पापलेट आणि कोळंबी घ्यायला आलेत बघा. भेटली? वहिनी आणि मुलगी ना तुमची व्हिडिओ बघत असतात. धन्यवाद. काय नाव वहिनींचा? सिंड्रेला कोली आणि ट्विंकल कोली. हो, थँक्यू दोघींना. व्हिडिओ बघत राहा. चालेल, चला येतो. कालवाचे गोले घेऊन चाललोय. चला तर गुड मॉर्निंग. काल रात्री काय आपल्याला रेसिपी दाखवता नाही आली कारण मला एक जागी जायचं होतं. पण आज बघताय क्लाउड किचन आहे ना? हो, क्लाउड किचन सुरू आहे. इथे मटन बनते. हे बघा आपला मसाला मागवतोय तुम्ही, कसा कलर येते बघा. इथे काय प्रॉन सुक्का. आणि आता या पसाऱ्यामध्ये उमा मॅडम आपल्याला रेसिपी दाखवणार आहे. नाहीतर कमेंट टाकू नका पसारा आहे म्हणून. हा, तर ऑर्डरच आहे तर पसारा असणारच. काय रेसिपीसाठी साहित्य रेडी करतेस काय? रेसिपीसाठी साहित्य रेडी करते आणि आपला मिनी चॉपर तर आहेतच, इलेक्ट्रिक मिनी चॉपर. नेहमी किचन मध्ये तुम्ही कांदा वगैरे कापताय
तर त्यासाठी तुम्ही अगारोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर मागवू शकता. हे बघा खूप जास्त टाइम जाणारा काम एकदम फटाफट सेकंदात करून देतो ना. येस. हे बघा कांदा कापलाय, अगारोचे मशीन लावलंय हेड त्याच्यावरती आणि झटपट काम. आणि हा कांदा एवढा फाईन चॉप होतो काही शिजतो पण लवकर ना. लवकर. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की ऑर्डर करा. आपल्या किचनच्या डेली कामासाठी खूप उपयोगाचा इलेक्ट्रिक चॉपर आहे, अगारोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर. हा बघा. तेल गरम करत ठेवलंयस ना उमा. हो. साहित्यामध्ये काय रेडी केलंयस ते पण सांग. साहित्यामध्ये आपल्याला लसूण चेचून घेतलेलं आहे, मिरची आणि कढीपत्ता आहे. ओके. आणि आपल्याकडे वाटण ऑलरेडी आहे, तर वाटण पण करून घेतलेलं आहे. याच्यात आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. त्याचे एक वाटण पण करून घेतलेलं आहे. हा, ओके. तर साहित्य बघितलंय. ते पण जर सोपं तुम्ही आहे. कालवं हाणता तर त्याला साफ कसं करायचं, त्याचा काय प्रोसिजर आहे? साफ करायचं, त्याच्यात एक कच म्हणून असतात, ते थोडासा असं थिक असतात. हा. त्याला असं काढून घ्यायचं. तुम्हाला नाही काढत असेल तर तुम्ही मार्केटमधून पण काढून घेऊ हा, शकता. तर आम्ही ज्या मार्केटमधनं आणलं त्यांनी ताईनीच पूर्ण साफ करून दिलं. दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही कच नाहीये. पण जर तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही एक हात मारून बघू शकता ना. हा, कारण खाताना तो कच तोंडात आला की मग मूड ऑफ होते, म्हणून नक्की कच बघून घ्या. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण कढीपत्ता, मिरची आणि लसूण टाकूया. कढीपत्त्यात नेहमी पाणी असतो लपलेला, हा. तर जरा सांभाळून टाका. मी पहिले आपण कांदा टाकतो ना. नाही, लसूण टेचलेला टाकतात आपण. हा, तर लसूण आणि आज लसूण आणि कढीपत्ता टाकलाय बघा. आणि मिरची. हा, तर एकदम भारी, एकदम दिसायला वेगळीच आहे ना ही कालवं. हो. एकदम गावठी, जवळनच आपल्या खाडीमधनं घेऊन आलेले आहेत. तर नक्की दिवाल्या गावाला भेट द्या तुम्ही. अशी एकदम ओरिजिनल तुम्हाला भारीवाली कालवं पाहिजे असतील तर. हो. हे बघा, उभा उभा आपण अगारूचं पण काम करू शकतो. आपल्याकडे टाइम नाही, कोण येणारे घरात असेल तर फटाफट तर 4 पीस करा. झटपट पद्धतीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर अगारो इलेक्ट्रिक मिनी चॉपर लवकर मागवा. याच्या मोठी साईज पण असतात है ना. ते झाल्यानंतर आपल्याला कांदा चिरून घेतलेला ते टाकायचा. ओके. तर ते पण शिजवून घेऊया. सोबत बारीक आहे तर काही टेन्शन नाहीये, टोमॅटो पण टाकूया. शिजलं ना. हो. हा, आता काय? आता आपल्याला जे ग्रीन पेस्ट आहे ते टाकूया. थोडं आपल्या जवळ आहे ते. त्याच्यात आहे कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि ते पण थोडासा चवीला टाकूया. आणि चिंच, कोकम असेल तर कोकम टाका, चिंच असेल तर चिंच टाका. तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण आधी टाकूया हळद, थोडीशी हळद टाकूया आणि आपली घरगुती आगरी कोली मसाला टाकूया. अस्सल आगरी कोळी मसाला. अस्सल आगरी कोली मसाला. हा, तर नुकताच बनवलाय आणि 2 किलो वरती फ्री डिलिव्हरी पण आहे. हा. तर नक्की आपल्या आजूबाजूवाल्यांना कन्व्हिन्स करा, 2 किलो एकत्र मागवा आणि फ्री डिलिव्हरी घ्या तुम्ही, फ्री डिलिव्हरी घेऊन. है ना. एवढ्या महागाईमध्ये एवढा क्वालिटीवाला आणि स्वस्तामध्ये कुठंच नाही भेटणार मसाला. हा. तर नक्की ट्राय करा आणि ऑर्डर करा. ऑफर आहे त्याचा यूज करा. तर जरा रेसिपीमध्ये ब्रेक घेतलाय आपण, कारण डोंबिवलीवरनं आपल्याला मटनची ऑर्डर आहे ना. हा, तर डोंबिवलीला आपल्याला ऑर्डर पाठवायची आहे, म्हणून ते पॅकिंग बाकी आहे. त्यासाठी बघा कसा मटन, घरगुती एकदम मटन ऑर्डर करायची इच्छा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. हे बघा मटन डोंबिवलीवरनं मागवलाय. आणि आपल्या मसाल्यांचा कलर. तर तुम्ही मसाले ऑनलाईन मागवताय तर नक्की आपला रेट कम्पेअर करा जिकडनं कुठनं मागवताय. स्वस्तामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एकदम क्वालिटीवाला मसाला मिळते. काल एक रिव्ह्यू पण आला ना. मसाला वापरून खूप छान वाटला, त्यांनाच नाही पूर्ण घरच्या मंडळीला. तर नक्की ट्राय करा. आपण आता डोंबिवलीची ऑर्डर मटणाची पाठवून आलोय. मसाला वगैरे शिजला ना सर्व. हा, आणि आता मीठ टाकलंय चवी अनुसार. प्रमाणे शिजलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर आपल्याला धुवून ठेवलेला कालवा टाकायचा. ओके. कालवा टाकायचा आहे बघा, त्यात मोती पण असेल. का? हा, अच्छा. मोती मिळते कधी कधी. ऑयस्टर. ऑयस्टर. कालवा
तर कोण कोण बनवते कालवा मसाला घरी नक्की कमेंट करा. ओरिजिनल कालवा. आता याला काही पाणी वगैरे टाकायची गरज नाहीये. स्टीमवर आता ते स्लोवर ठेवायचं आहे. एक तर फास्ट करून मिक्स करून घ्या आणि स्लोवर ठेवून शिजू द्या त्याला चांगल्या प्रमाणे. झालं ना? झाला. पण ट्विस्ट काय आहे, लास्टला मी खोबरं टाकणार आहे. ओला खोबरं असेल ना ते टाका, मस्त वाटेल. ओला खोबरं आणि कोथिंबीर. झालं रेसिपी. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि तुम्ही कशा प्रमाणे बनवता तेही आम्हाला सांगा. आणि आवडली असेल तर ओमासाठी नक्की लाईक करा. ओके, आता आपण जेवणावरती भेटूया, टेस्ट करायला भेटूया. चला, धन्यवाद. झालं का कालवा मसाला? एक नंबर. म्हणजे समुद्राची चव. जेटीला खरपाला असं चिकटून असतो, कडक असतो, पण आतमधला जो शेल असतो ना तो खरंच खाण्यासारखा आहे. एकदम चवदार, अगली वेगळीच चव आहे त्याची. आणि कालवा मसाल्याचे बेनिफिट्स काय आहे? खायला म्हणजे काय काय भेटतं त्याच्यात? बेनिफिट्स म्हणजे भरपूर काही बेनिफिट्स आहेत. जर तू बॉडी बिल्डिंग करत असणार त्याच्यासाठी हाय प्रोटीन आहे याच्यामध्ये. ओमेगा 3 हार्ट साठी चांगलं आहे. अजून भरपूर काही म्हणजे ते जसं की इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी पण हा बेनिफिटेड आहे, जे आपल्या शरीराला खूप चांगलं करून टाकतो. आणि नारळ टाकून कसं वाटतंय? नारळाची चव काहीतरी वेगळीच आहे, पण मार्केटमध्ये गेल्यावर असा तुम्हाला खडपातला कालवा भेटला तर नक्कीच आणा. मस्त. आणि बाईट करता करता जी शेवटला चव येते ना, लय भारी. हा, तर आज प्रयत्न होता अस्सल आगरी कोळी स्टाईल मध्ये, टिपिकल स्टाईल मध्ये तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा. आणि मस्त एकदम झणझणीत झाले. एक स्ट्रॉंग फ्लेवर येते आपल्या मसाल्यांचा. तर नक्कीच ट्राय करा. फक्त 100 ते 200 रुपयामध्ये असे ओरिजिनल कालवं भेटतात. अलिबागमध्ये एक गाव आहे, तिकडे तर कालवं काढायला जातात आणि रस्त्यावरतीच विकतात. तर अलिबागमध्ये तुम्ही जाताय तर तिकडनं पण ऑन द वे पण असे कालवे घेऊन येऊ शकता. किंवा नवी मुंबईमध्ये राहताय तर नवी मुंबईमध्ये आपल्या दिवाल्या मार्केटमध्ये भेटतातच. दुसऱ्या कोणत्या मार्केटमध्येही भेटत असतील. उद्यानाच्या टायमाला नक्की ट्राय करा, आवडतील. तर खूप भारी झाली. नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि जर ऑलरेडी खात असाल तर नक्की सांगा. आणि आपला आगरी कोळी मसाला, हल्दी, प्रॉन्स पिकल मागवायची इच्छा असेल तर नक्की मागवा. दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता. चला, बाय. थँक्यू.